वॉर्ड क्रमांक 146 मध्ये आपल्या दवाखान्याचे भव्य उद्घाटन उपमहापौर संजय धाडी यांच्या हस्ते करण्यात आले। मुंबईचे उपमहापौर संजय धाडी यांच्या हस्ते वार्ड क्रमांक 146 मधील आपल्या दवाखान्याचे भव्य उद्घाटन करण्यात आले। विशेष म्हणजे वॉर्ड क्रमांक 146 मधील हा दुसरा आपला दवाखाना असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी नगरसेविका समृद्धी गणेश कांते यांनी हा उपक्रम राबवला आहे। यावेळी तुकाराम काते, विभाग प्रमुख अविनाश राणे, सुनीताताई वैती, नगरसेविका प्रज्ञा सदाफुले तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जसं तुम्ही स्वतःहून बोललात की शताब्दीमध्ये काम चालू आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय आरोग्यासंदर्भात। त्याचबरोबर बाबा जेव्हा पहिल्यांदा अणुशक्ती नगरमधून निवडून आले तेव्हापासून आम्ही या प्रभागाचं नेतृत्व करतोय आणि छोटे काळ होईना पण माझी असा हट्ट होता शिंदे साहेबांकडे की साहेब माझ्याकडे एक नाही, कारण माझ्याकडे दोन विभाग पडतात, एक पांजरापोळ सारखा परिसर पडतो आणि वाशी नाका, हे दोन्ही असं वेगळे विभाग आहेत आणि दोन वॉर्डचं मिळून एक वॉर्ड हा झाल्या कारणाने तर मला एक नाही तर मला दोन HBTची गरज आहे, दोन आपल्या दवाखान्याची गरज आहे आणि त्याला त्यांनी मान्यता देऊन इथेही खरंच म्हणजे जागा HC डिपार्टमेंटची आहे आणि HC डिपार्टमेंटकडनं मला मंजुरी मिळत नव्हती, NOC मिळत नव्हती। तर वारंवार पुरवठा करून पण मला मिळत नव्हती ती NOC। तर मग शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि बाबांच्या माध्यमातून आपण ही NOC घेतली आणि इथे आपल्या दवाखान्याचं काम चालू केला। पण नगरसेवक नसतानाही करणं थोडंसं कठीण होतं मला, पण साहेबांनी खूप मदत केली आणि आज माझं हे स्वप्न होतं की एक नाही तर दोन आपला दवाखाना उभा करण्याचा आहे, तर आज माझं हे दुसरं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे। हो नक्कीच, आता पण सध्या पेशंटच्या येण्याच्या हिशोबाने आपण 6 तास ते 8 तास आपला हे आधी दवाखाना चालू राहणार आहे आणि त्यानंतर अगर इथे गरज वाटली तर 24 तास आपला दवाखाना हे आपण बहुतेक ठिकाणी चालू ठेवलेले आहे। तर त्याच प्रकारे आपण इथे पण अगर गरज लागली तर आपण 24 तासासाठी उपलब्ध करून देणार आहोत। हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा या प्रभाग क्रमांक 146 मध्ये नगरसेविका समृद्धी काते यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी नवनिर्माण झालेला आहे आणि आज त्याचं लोकार्पण मुंबईचे उपमहापौर श्री संजय धाडी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचप्रमाणे चेंबूरचे आमदार तुकाराम काते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। हा प्रभाग तसा खरं तर अतिशय दुर्गम भाग आहे, डोंगराळ भाग आहे आणि ही सर्व जी वस्ती जी आहे ही सर्वसामान्य रोजंदारी करणारे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक या ठिकाणी आहेत। त्यामुळे ह्या भागामध्ये हा आपला दवाखाना असावा अशी नगरसेवकांची इच्छा होती आणि त्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी सुरू केलेला आहे। आज या भागातील सर्व लोकांना जवळचं रुग्णालय हे शताब्दी रुग्णालय आहे, त्यानंतर राजेवाडी रुग्णालय आहे, मधल्या भागामध्ये कुठेच त्यांना आरोग्याची महानगरपालिकेची सुविधा नव्हती। ती सुविधा आज नगरसेविकांनी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून त्यावेळेला जे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला संपूर्ण मुंबईमध्ये हे आपला दवाखान्याचा संकल्प त्यांनी सोडला आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये हा दवाखाना असायला पाहिजे असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना सूचना केल्या होत्या, आदेश दिले होते। त्याप्रमाणे आज आमचे सर्व शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या भागामध्ये काम करून लोकांची सेवा करण्याची ही एक चांगली संधी म्हणा किंवा ते उपलब्ध करून दिलेल्या आहे लोकांना, त्याबद्दल मी नगरसेवकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। शिवसेनेचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकालामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना याची मुंबई शहरामध्ये निर्मिती केली। प्रत्येक वॉर्डमध्ये किमान एक, म्हणजे प्रभाग क्रमांक आता समजा 5 असेल तर त्याच्यामध्ये एक असा प्रत्येक प्रभागणी आहे। 227 प्रभागामध्ये 227 आपले दवाखाना केंद्र या ठिकाणी निर्माण केले आणि ते सुरू आहेत। समृद्धीताई काते आमच्या नगरसेविका, तिथल्या स्थानिक काते साहेब आमचे आमदार, ह्या दोघांनी अतिशय मेहनत करून हा दुसरा दवाखाना त्यांच्याच प्रभागामध्ये सुरू केलेला आहे। त्यांनी आताच सांगितलं की त्या नगरसेविका नसताना देखील काते साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मदतीने, एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने हा एक दुसरा अतिशय चांगला हवेशीर ठिकाणी पाणी विभागाच्या जमिनीमध्ये हा आपला दवाखाना सुरू केल्याने ह्याची अत्यंत गरज आहे। कारण प्राथमिक जे आपले एक रोग असतात, सर्दी, खोकला, ताप, जुलाब असेल, ह्यासारख्या छोट्या छोट्या आजारांची तपासणी होणं आणि त्याच्यावरती औषधं मिळणं, आणि सर्व औषधं मोफत आहेत,
सर्व रक्त जवळजवळ 87-88 रक्त चाचण्या ज्या आहेत त्या मोफत या ठिकाणी केल्या जातात मुंबई महानगरपालिकेतर्फे. त्यामुळे गोरगरीब जनता जी आहे की प्रायव्हेट डॉक्टरकडे जाऊन खर्च त्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी अतिशय चांगली सुविधा युती सरकारने इथे केलेलं आहे. आणि एक इथल्या ज्या लोक जी आहेत यांच्यासाठी खूप चांगली सुविधा आमच्या स्थानिक नगरसेविका समृद्धीताई काते यांनी केलेलं आहे. खरं तर त्यांचं मी कौतुक करतो, कारण एक अभ्यासू आणि अनुभवी नगरसेविका त्या आहेत. मी अर्थसंकल्पीय आमचं अधिवेशन होतं त्यावेळेला त्यांचं भाषण ऐकलं. मी उपमहापौर म्हणून मी त्यावेळेला महापौरांच्या चेअरमध्ये होतो. कातेसाहेब अतिशय सुंदर आणि प्रभावी त्यांनी आपले मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये आपल्या विभागातील नागरिकांच्या हेल्थच्यासाठी त्यांची तळमळ जी होती, पाण्याच्या प्रश्नाच्या बाबत त्यांची जी काही तळमळ होती, त्यांच्या त्या भाषणामधून त्यांनी ती मुद्देसूद मांडलेली आहे. त्यामुळे इकडची लोक सगळे नशीबवान आहेत की एवढे एक अभ्यासू नगरसेविका पुन्हा एकदा आपल्याला या प्रभागाला प्राप्त झालेली आहे. आणि हा दवाखाना खूप चांगला चालेल, अनेक लोक याचा लाभ घेतील आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 4 ह्या वेळेमध्ये हा दवाखाना सुरू राहणार आहे. त्यानंतरही प्रतिसाद चांगला राहिला तर सेकंड टाईममध्ये देखील मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही इथे डॉक्टरांची आणि स्टाफची देखील सोय करून देऊ. सर्वप्रथम समृद्धीताईंना मी धन्यवाद करते. आणि इथे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आणि उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि ताई समृद्धीताई यांच्या प्रयत्नाने इथे बाळासाहेब ठाकरे हा आपला दवाखाना हा ओपन झाला आहे नागरिकांच्या सोयीसाठी. त्यांना मोफत उपचार, जे चाचणी वगैरे आहे आणि औषधं मोफत मिळतील आणि लोकांना याचा खूप फायदा होईल हीच मी अपेक्षा करते. धन्यवाद. आज स्थानिक नगरसेविका समृद्धी गणेश काते यांच्या प्रयत्नाने आज सह्याद्रीनगरमध्ये आपला दवाखाना चालू झालेला आहे. या दवाखान्यामध्ये सह्याद्रीनगरमध्ये अत्यंत गरीब लोक आहेत, सिनियर सिटीजन आहेत, म्हणजे वयस्कर माणसं जास्त आहेत. या वयस्कर माणसांना शताब्दीमध्ये जायला कमीत कमी 50 ते 60 रुपये खर्च येतो. ते न करता आज ज्यांना ताप असेल, ज्यांना पोटदुखी असेल, ज्याला गुडघेदुखी, ज्याला काही रोगराई असेल, त्याला प्रथमोपचार जो आहे तो ह्या दवाखान्यामध्ये होऊन जाईल. आणि ही जी सेवा रुग्णांची केलेली आहे ती समृद्धी गणेश कातेने केलेली आहे. सह्याद्रीनगर, भारतनगर आणि आमचा अशोकनगर या नगरातल्या सर्व लोकांना, कस्तुरबा नगरची लोक ती सुद्धा इथे येतील. त्यांची सेवा समृद्धी गणेश काते करते आहे. खूप धन्यवाद देतो समृद्धी गणेश कातेंना की त्यांनी ह्या जी जागा आहे ती हायड्रोलिक इंजिनियर जे पाणी खातं आहे त्या पाणी खातं कुणाला जागा देत नाही, परंतु समृद्धींनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही जागा त्यांनी पास करून घेतली आणि आज या लोकांची सेवा म्हणून हा दवाखाना चालू केला आहे. त्याबद्दल समृद्धीला धन्यवाद देतो. आणि सह्याद्रीनगर, आपला अशोकनगर आणि कस्तुरबा नगरच्या रहिवाशांना मी एवढंच सांगेन की सर्वांनी याचा फायदा घ्या. शताब्दीला जायची गरज नाही. इथे तुमचा जो आमचे डॉक्टर चांगले आहेत, डॉक्टर सुद्धा इथे उपस्थित राहणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत इथे डॉक्टर राहणार आहेत. आपण त्याचा तो फायदा आपण सर्वांनी घ्यावा अशी सर्व सह्याद्रीनगरच्या रहिवाशांना मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज इथे हा दुसऱ्यांदा दवाखाना सुरू झालेला. पहिल्या इथे पांजरापूरला सुरू झाला आहे आणि हा सेकंड दवाखाना सुरू झालेला म्हणजे. पण आता समृद्धी कातेच्या ह्याच्याने सुरू झालेला आहे. पण मी एवढंच सांगते का हा परिसर एवढा हे आहे, म्हणजे रस्ता नाही आहे, त्या ठिकाणी दवाखाना केला आहे ती खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या शेवाळे साहेबांचा मोठा हात आहे, आमदार तुकाराम कर्तेचा हात आहे याच्यामध्ये. सगळ्यांची सुविधा बघून सगळ्यांनी केलेली कामं आहेत, सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. पण एक आहे का आपण सगळ्यांशी व्यवस्थित हे करतोय. आणि इथे आता एवढी गरज आहे का इथे परिसरामध्ये जाण्या येण्यासाठी एक रस्ता पाहिजे चांगला. आणि इथे भरपूर आता करण्यासारखं काय काय म्हणजे आहे, बाकी आहे.